या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या भागातील पंचक्रोशीतील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील जागृत असे खंडोबाराया चरणी या ठिकाणी सर्वप्रथम नतमस्तक होतो आणि उपस्थित आणि समोर बसलेली मान्यवर असतील, मंचावर बसलेली सर्व मान्यवर असतील, सर्व माझी वडीलधारी मंडळी, मार्गदर्शक, तरुण सहकाऱ्यांसमोर या ठिकाणी नतमस्तक होतो आणि सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आभारही व्यक्त करतो। आज प्रचाराचा शुभारंभ आज देवदयपळ या ठिकाणाहून आपण चालू केलेला आहे। आपला प्रचार तसं तर 2 महिन्यापासून चालू आहे, पण कुठंतरी एक निमित्त असतं की ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी अधिकृतरित्या उमेदवार म्हणून जेव्हा येतो त्यावेळेस करायला पाहिजेत। त्यामुळे या ठिकाणी आपण आज हा प्रचार नारळ फोडायचं या ठिकाणी ठरवलं, कारण की मी माझ्या आयुष्यात काम करत असताना आजपर्यंत कुठलाच असा विचार केला नाही की मला कुठली तरी निवडणूक लढवायची। कुठेतरी एका दयपळला, दिंदरूडला, संगमला, चाडगावला किंवा कुठं कांदेवाडीला, खाडेवाडी, चोपनवाडीला मतदान मागायचे, माझा त्याच्या पाठीमागे स्वार्थ होता म्हणून आजपर्यंत कधी आपण त्या ठिकाणी लोकांच्या सुखदुःखात, कामात, अडीअडचणीत उभं राहायचं काम स्वार्थापोटी आजपर्यंत आपण कधी केलं नव्हतं। पण परिस्थिती अशी निर्माण झाली की त्या परिस्थितीमध्ये कुठेतरी आता आपण एक सर्वसामान्य लोकांची जी इच्छा आहे, सर्वसामान्य लोकांचं जे म्हणणं आहे, सर्वसामान्य लोकांची जी तळमळ आहे, सर्वसामान्य लोकांचा जो आवाज दाबलेला आहे, तो आवाज जर आपल्याला पुढे पुढे न्यायचा असेल आणि तो आवाज जर आपल्याला ह्या पूर्ण बीड जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात जर न्यायचा असेल तर उद्याला आपल्याला विधानसभा निवडणूक लढवावी लागेल। हा उद्देश ठेवून आपण या निवडणुकीमध्ये उतरलो। बऱ्याच जणांनी मार्गदर्शन केलं, या ठिकाणी अण्णांनी सांगितलं आणि ते सांगायची आम्ही कुणी गरज नाही, कारण की गेली 2 पिढ्या झालं, 34 वर्षापासून अण्णांनी सांगितलं की आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता, कसल्याही प्रकारच्या संकटाला न घाबरता कधीच आम्ही कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्याही नेत्याच्या दबावाखाली, आमिषाखाली गेलो नाही। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, आदरणीय आमच्या नेत्या पंकजाताई असतील, यांच्या सोबत आम्ही कसल्याही आमिषाला आणि दबावाला बळी न पडता कायम एकनिष्ठ राहायचं काम या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे करत आलेलो। आणि याचं उदाहरण ह्या देवदयपळवासियांना माहिती आहे। आमच्या सोबत त्यांनी आमच्या सोबत ते कष्ट भोगले, ते संकट भोगलेले। याच्या पाठीमागे किती राजकारण होतं, जाणीवपूर्वक आपल्या लोकांना, जाणीवपूर्वक विशिष्ट प्रवर्गातल्या लोकांना अडकायचं म्हणून वडवणी तालुक्यात, धारूर तालुक्यात आणि आपल्या ह्या भागात जवळपास 1,500 ते 2,000 गुन्हे दाखल करायचं काम ह्या रनिंग आमदाराने आपल्या विरोधात जाणीवपूर्वक या ठिकाणी केलं। ते फक्त आपल्या द्वेषातून केलेलं आहे। त्यावेळेस आपण आमदारकीला उभं राहणार होतो, त्यावेळेस काय आपला स्वार्थ होता, परंतु एकच या अध्यक्ष समोर आहे, माऊली बापू या समोर आहे। आजपर्यंत आपण ते सगळं बारकाईने बघितलं, त्या पद्धतीने आपण कधी कुठला दबाव आला, काय भोगावं लागलं ते सगळं भोगलं, परंतु कधीच स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या घराण्याशी त्यांच्या कुठल्या निर्णयाशी कधी तडजोड करायचा विषय आपण कधी केला नाही। आता काम करत असताना आपण बारकाईने बघितलं असेल की ज्या पद्धतीने आपण काम करतोय त्या कामाबद्दल आता सगळ्यांना ज्ञात आहे। आता वडवणी शहरात आपल्याला 5 वर्ष या ठिकाणी सत्ता दिली होती, आता सगळ्याचं येणं जाणं वडवणी तालुक्यात आहे, शहरात आहे। 5 वर्षात वडवणी शहराचा कायापालट विकासाच्या माध्यमातून करायचं काम आपल्याला संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं किशे भरायला किंवा प्रॉपर्ट्या घ्यायला यांच्यासारखे कारखाने संस्था करायला नाही केलं। ज्या भागात आपला जन्म झाला, ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीवर बसवलंय, ज्या लोकांनी मान सन्मानाने आपल्याला एखादं पद दिलंय, त्या लोकांची जबाबदारी बघून ते आपली जबाबदारी आणि ती जिम्मेदारी समजून आपण मागच्या 5 वर्षात वडवणी शहरात विकासाची कामं करायचं काम ते तुमच्या नजरेसमोर आजही या ठिकाणी उभा आहे। मग आता ही आपल्याला सगळ्याला सोन्याची संधी आली, मग ह्या सोन्याच्या संधीचं आपण करायचं कसं, मग ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचारपूर्वक आपण अभ्यास केला। बऱ्याच गोष्टीचा या ठिकाणी आपण बघितलं असेल की आता ही जर संधी आपण या ठिकाणी जर आपल्याला भेटली
आणि त्याच्यात तळमळीने फक्त सगळ्यांनी आपण जर सहभाग घेतला तर कुठेतरी आपण आजपर्यंत आपल्या मतदारसंघात आपल्या भागात कसल्याही प्रकारचा जाणीवपूर्वक विकास आणि सार्वजनिक कामं आपल्या धारूर आणि वडोली तालुक्यात झालेली नाही. याचं कारण काय की आपल्या भागातला आपल्यातला आणि आपल्या विचाराचा माणूस आजपर्यंत आपल्या मतदारसंघात झाला नाही. त्याच्यामुळे आज आपली कामं या ठिकाणी ह्या मतदारसंघात असूनही आपले 2 तालुके आपल्या जीवावर कधी कधी कोणी आमदार झाले तरी झाले नाही. ही परिस्थिती आज आपण कायम बघत आलात. मग आता आपण काय केलं पाहिजे? सगळ्यांना आता एकच कळकळीची विनंती की आता जास्त लांबणीचं बोलण्यापेक्षा की आपल्याला तर सगळे विकासाचे प्रश्न सगळे काम हक्कानी सोडवायला, हक्कानी भांडायला आणि हक्कानी बोलायला एक तुमच्या घरातलाच आहे. तुम्हाला कोणाला नवीन नाही. तुमचा आमचा काही व्यवहाराचा संबंध नाही. तुमचा आमचा काही शेजार बांधेचा संबंध नाही. तुमचा आमचा काही राजकीय एकमेकांचा दोषाचा कोणाचा संबंध नाही. आपला जो संबंध आहे तो आपला जीवाच्या पलीकडे रक्ताच्या नात्याचा आणि आपुलकीचा प्रेमाचा संबंध आहे. आणि आपल्याला राजकारणाच्या जागी राजकारण, नात्याच्या जागी नातं आणि व्यवहाराच्या जागी व्यवहार ह्या गोष्टी ठेवून हे काम करावं लागेल. कारण काम करत असताना आपण जर बघितलं की आपण कधीही एखादी गोष्टीची खरेदी करत असताना दिनोडमध्ये मार्केटमध्ये जा, बीडला जा, माजलगावला जा, प्रत्येक एखाद्या किराणा दुकानात जरी जायचं असेल तर 10 किराणा दुकान जरी असले तरी आपण आपल्याच माणसाच्या दुकानात हक्काने जातो. त्याला नगदी द्यायची वेळ आली तर आपण नगदी देऊन घेऊ, पण उधारही तोच आपल्याला देऊ शकतो. ही भावना आपल्या मनामध्ये असते कारण तो आपला असतो आणि हे आपल्याचा आपुलकीचा आपण आता विचार करायची वेळ आलेली. त्याच्यामुळं आपण बारकाईने हे उदाहरण याच्यासाठी देत नाही की बारकाईने विचार करायची गोष्ट आहे की ही आपल्याला ही काय बाबरीला संधी आली म्हणून बाबरीला आमदार व्हायचे म्हणून बाबरी उभा नाही. या ठिकाणी बाबरी सोबत असलेली बाबरीच्या भागातली ज्यांनी बाबरीला आजपर्यंत आशीर्वाद दिला, साथ दिली, ह्या लोकांचं कुठंतरी आता सोनं व्हावं. ह्या संधीतून आपल्याला सोनं करायचं का माती करायचं आता हे तुमच्या हातात आहे. पण हे सोनं करायचं स्वप्न मी पाहिलेलं आहे तुमचा लेख म्हणून, तुमचा भाऊ म्हणून. आणि उद्या बाबरी ह्या मतदारसंघाचा आमदार झाला तर ह्या सर्वांचं सोनं करायचं काम हा बाबरी या ठिकाणी प्रामाणिकपणे करेल. त्यामुळे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आता आपण सगळ्यांनी बारकाईने ह्या गोष्टीत उतरलं पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांना समजून सांगितलं पाहिजे की आता आपण हे सगळ्या गोष्टी मागचे काय असतात ते सोडून द्यावं. आणि सगळ्यात सोपं सगळ्यात गोष्टीचं एक उदाहरण द्यायचंय. सगळे घरातले लोक आहेत की निवडणुकीचा निकाल हा आपल्यासारखा 100% लागणार आहे ते मात्र शंका नाही. फक्त आपल्यात काही लोकांना इकडं तिकडं मत डिवायडेशन करण्यासाठी काही गोष्टीच्या चाली ह्या त्यांनी जशी लोकसभा संपली, लोकसभेमध्ये वातावरण तयार झालेलं, पुढारी लोकांच्या मनात काय चाललंय हे लोकातली लोकात व्हायच्या अगोदर ह्या पुढाऱ्यांना कळत असतं की काय चालू. म्हणून ह्या सगळ्या लोकांनी लोकसभेची निवडणूक चालू झाली, शेवटच्या 8 दिवसात जो प्रचार प्रसार चालू झाला त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की आता भविष्यातलं राजकारण विधानसभेचं असं होणार आहे. म्हणून ह्यांनी माणसं पेरायला चालू केले. स्वतःचेच शेजारी बसणारे, स्वतःचेच सतरंजे उचलणारे हे लोक पेरलेले. हे लोक ह्याच्यासाठी पेरले की आपल्यात फूट पडावी, आपल्यातले काहीतरी माणसं त्यांनी त्या ठिकाणी मतं घेऊन जावे, कुठेतरी आपल्याला निवडणूक राजकारण हे पुढची सोपी जावी. कुणी ह्या ठिकाणी दुसरे माणसं निवडून येण्यासाठी उभा नाही. हे फक्त आपल्यात मतं डिवायडेशन करून आपला पराभव व्हावा आणि आपल्या प्रवर्गाचा माणूस निवडून येऊ नये म्हणून त्याला खत पाणी घालून या ठिकाणी समोर या ठिकाणी उमेदवार केलाय. ह्याच्या पलीकडे दुसरं ह्याच्या मागे काहीच कारण नाही. मग आता कुठेतरी आपल्याला या सगळ्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. काय परिस्थिती, काय करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी आता एक जीवानं, एक दिलानं, एक विचारानं या ठिकाणी आपल्याला आपल्याला दाखवावं लागेल. कारण की आता ही लढाई काय एकट्या अशी काय राजकारणात मला पद पाहिजे म्हणून माझी कुणाची नाही किंवा 4 कार्यकर्त्याची किंवा कुठल्या राजकीय गावच्या पुढाऱ्याची ही लढाई नाही. ही लढाई आपल्या अस्तित्वाची, ही लढाई आपल्या स्वाभिमानाची. आणि फक्त एकच उदाहरण या ठिकाणी लक्षात आलं म्हणून सांगतो या ठिकाणी की अधिकार की लढाई में निमंत्रण नहीं भेजे जाते, अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते, जिसका जमीन जिंदा होता है वो खुद उसमें शामिल हो जाते हैं. त्याच्यामुळे ज्याचा कोणाचं सगळ्याचं आता जिवंत असेल आपला स्वाभिमान
त्या स्वाभिमानानं आपल्याला प्रत्येकाला ह्या लढाईमध्ये सहभागी व्हावं लागेल. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे बाबरी मुंडे आमदार झाला म्हणजे काय तुमची शेतं पडत ठेवून तुमच्या घरी ज्वारी बाजरी येणार नाही, किंवा तुमचे उद्योग व्यवसायाचे शटर बंद करून दुकानं बंद करून तुमच्या खात्यावर पगार येणार नाही. पण कुठेतरी ताट मारणे ज्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आम्हाला चालायला शिकवलं, वागायला शिकवलं, ती ताट मान ठेवायची असेल तर उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला निवडून यावंच लागेल. आणि ती निवडून यायची जबाबदारी फक्त एकट्या बाबरी मुंडेची 10 माणसाची नाही, ती सर्वसामान्य 18 पगड जातीतील माणसाची आहे. त्या पद्धतीने आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये उतरावं लागेल. कारण आपण बघितलं असेल की ज्यावेळेस 14व्या 15व्या वर्षी या समाजकारणात राजकारणात काम करत असताना गेली 17 ते 20 वर्षापासून या समाजकारणात राजकारणात काम करतोय. आणि या देवदर्पण मधील वडीलधारी मंडळी असतील, माझे तरुण युवक मित्र असतील, पहिल्यापासून या ठिकाणी 15-20 वर्षापासून बघतायत. काम करत असताना कधीच आपण ते गोष्टीची तमा बाळगली नाही किंवा कुठला स्वार्थ अपेक्षा ठेवली नाही. परंतु आज जर बघितलं आपण तर आता ही आपल्याला या ठिकाणी सगळ्याला एकीने एक जीवन यावं लागेल. ज्या पद्धतीने आपण भोगले त्या पद्धतीने पुढे सुखाचे दिवस आणायचे काम या ठिकाणी तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून बाबरी या ठिकाणी घेतोय. त्यामुळे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आता ह्या बीड जिल्ह्यात आपण बघितलं भाजपचे फक्त 2 सीट उभा आहेत. भाजप म्हणजे कोण आहे? भाजप म्हणजे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहेत. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी वाडी वस्ती तांड्यावर गावागावात ज्या महाराष्ट्रात भाजपचं कुठं साधन नाव सुद्धा कोणाला माहित नव्हतं, तो वाडी वस्ती तांड्यावर न्यायचं काम स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलं. शेठजी भटजीचा असलेला पक्ष तो 18 पगड जातीचा तयार करायचं काम जर कुणी केलं असेल ते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी केलं. पण आज जर बघितलं जी एखाद्या पुढच्या लेकरासारखा सांभाळलेला पक्ष आज या बीड जिल्ह्यातून हद्दपार व्हायचं काम त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते भाजपचे वरिष्ठ मंडळी करतायत. आमच्या नेते आदरणीय पंकजाताई मुंडे यांना काय पद्धतीने जाचक त्रास आणि काय पद्धतीने त्यांचं राजकारण संपवायचं काम चालू आहे तुम्ही उघड्या डोळ्याने सर्वसामान्य लोकही बघतायत. मग कुठेतरी हा आपला उद्याचा माजलगाव मतदारसंघाचा तुमच्यातला सर्वसामान्य हक्काचा तुमचा पोरगा तुमचा भाऊ जर उद्या या विधानसभेचा आमदार झाला तर त्याच पंकजाताईचा चपला उचलणारा दार उघडणारा आमदार तुमच्यातला सगळ्या इकडे या ठिकाणी होईल एवढं सगळ्यांनी काळजीने बघितलं पाहिजे. कारण आपल्या माणसाची किंमत आपण वाढवू शकतो. आपल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहायचं काम आपण जर केलं तर त्या ठिकाणी आपलाही मान वाढतो आणि आपलाही माणूस मोठा होतो, आपलाही माणसाची कामं सुटत असतात. त्या पद्धतीने सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आता आपल्याला ह्या मुंडे साहेबांचे विचार जे ह्या बीड जिल्ह्यात संपवायचं काम गेली 5-10 वर्षापासून चालू आहे. आपण बारकाईने जर विचार केला तर हे विचार संपवायचे असतील तर या ठिकाणी आपल्या माजलगाव विधानसभा मतदारसंघात प्रामाणिकपणे सांगतो ज्यांना कुणाला विधानसभेत मतदान नसेल करायचं त्यांनी नाही केलं तरी अडचण नाही. पण स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे विचार त्या बीड जिल्ह्यात आपल्याला जर कायम ठेवायचे असतील, ते जोपासायचे असतील तरच बाबरी मुंडेला मतदान करा, अन्यथा करू नका हे प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगतो. ज्या गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आपल्या 18 पगड जातीसाठी दीनदलित वंचित उपेक्षित या सगळ्या ऊसतोड कामगार शेतकरी मजूर यांचा आवाज म्हणून काम केलं, तर आवाज त्यांचे विचार संपवायचं काम हे जर आमच्या नवतरुण युवकांच्या डोळ्यात देखत होत असेल तर तीही आमची जबाबदारी की ते विचार संपले नाही पाहिजेत, ते विचार आपण जोपासले पाहिजेत. यदा कदाचित साहेबांची बरोबरी आजपर्यंत काय पुढे भविष्यातही कुणी करणार नाही, परंतु ते विचार वाढवता जरी नाही आले तर ते विचार आम्हाला टिकवण्याची जबाबदारी त्या रक्तातून आम्हाला संघर्षातून मुंडे साहेबांनी आम्हाला दिलेली ती जबाबदारी या ठिकाणी स्वीकारायचं काम त्या विधानसभेच्या निवडणूक मध्ये आपण प्रामाणिकपणे करत आहोत. त्या पद्धतीने आता सगळ्यांना परत एकदा कळकळीची विनंती करतो की तुम्ही सगळ्यांचा आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांची साथ आजपर्यंत आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहत आलेली. मी काय तुम्हाला कोणी नवीन नाही की अचानक आलोय. जसे कुठल्या त्या बाहेरचे पुढे येतील, गोड गोड बोलतील किंवा कोणी 10-5 रुपयाचा आमिष दाखवतील, कुठल्या आणखी अपेक्षा दाखवतील, त्या अपेक्षा आमिषाला बळी पडून आपल्याला कुठल्याही प्रकारचं काही होणार नाही. कारण की राजकारण करत असताना माझी एक प्रामाणिक इच्छा असते की आपण ज्या व्यक्तीच्या पाठीमागे आपण चालतोय त्या व्यक्तीने राजकारणात त्याचा उन्हाळा येऊ पावसाळा येऊ त्या माणसाने आपल्या सुखादुखाला आणि अडचणीला उभा राहायची जबाबदारी त्या व्यक्तीची असते. कारण की हे राजकारण आहे. राजकारणात आपण बघितलं असेल कालच्या लोकसभेमध्ये आदरणीय पंकजाताईच्या कितीतरी लाखांनी निवडून यायला पाहिजे त्या 6,500 पडल्या. त्यावेळेस आपल्या सर्वसामान्य लोकांना एक मताचं महत्व आपल्याला सगळ्यांना समजलं.
एक एक मताचं तुम्हाला आता सगळ्यांना महत्व आपल्याला समजलंय, तर ते एक एक मत घ्यायची जबाबदारी ही तुम्हा सगळ्यांची, आणि ते कौशल्य ते आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना ही एक तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून या ठिकाणी जबाबदारी देतोय की तुम्ही आता ही निवडणूक तुमच्या हातात घ्यावा लागेल. ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतः उमेदवार म्हणून प्रचार करावा लागेल. काही लोकांना काही नाविलाज असतो, कुठं कुणी काही व्यवहारात अडकलेले असते, अडकू द्या. कुणी एखाद्या राजकारणातल्या कुठल्या कामात अडकलेले असते, त्या गोष्टीच्या सगळ्या गोष्टी आपण पुढे निस्तारायच्या, त्या गोष्टी करायची जबाबदारी आपण करूच. पण त्या ठिकाणी आपण बघितलं की आपल्याला काम करत असताना जरी एका दुसरा माणूस आपण लोकसभेत बघितलेले की सगळे गाव सगळे पुढे आपल्या सोबत होते, पण मतं त्यांच्या सहित पुन्हा लोकांनी आपल्याला मतं केले नाहीत. त्या पद्धतीने एका दुसरा जरी आपल्या गावातला माणूस इकडे तिकडे जरी सगळे आता लय मोठ्या जागा आहेत, 34 बटन आहेत, 34 उमेदवार आहेत, काय फरक पडत नाही. लय मोठं खाल्लंय आपलं लोकसभेला, थोडंफार खायची पाळी आली, दारात येऊन गेलं तर खायचं बी. आणि ज्यांचं कोणाचं काय अडकलंय त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये काढून घ्या. आणि ते कोणत्या प्रकारकडे अडकला असेल, रमेशराव अडसकरकडे अडकला असेल, मोहनदादाकडे अडकला असेल, किंवा आणखी त्या माधवराव निर्मळांकडे अडकलं असेल, सगळ्याकडे काय व्यवहार असले इकडे तिकडे तर करून घ्या. कारण की निवडून किती जण येणार आहे, त्याच्यामुळे आपापल्या सुविने कुणाला वाटत असते मीच निवडून येतो. त्याच्यामुळे ते आविर्भाव कुणी काही आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या हातात अडकलेले काढून घ्या. निवडून तर आपण येणारच आहे. तर असे आहे मुंडे साहेबांच्या विचाराचे, मुंडे साहेबांचं नियोजन नियंत्रण अख्ख्या जिल्ह्यात करणारा माझा भाग माझ्या पाठीशी तुमच्या सहकारी, काळजी करू नका. ती गोष्ट आपण बघूच. पण माझे तुम्ही म्हणून तुम्हाला सांगायचे, आपले जे कोणी असतील त्या प्रत्येकाला एकच सांगा, कुणाचा एखाद्याचा ठळक लोकांचा कुणाचा हात अडकलेला असला तर हात आपले काढून घ्या, पुन्हा चेंगरच देणंच. आणि आपल्या माणसाचा हात चेंगरले आम्हाला बघवणार नाही. तो आज आपल्या सोबत असला काय आणि उद्या नसला काय, त्या माणसाची जबाबदारी, त्या माणसाची आपुलकी शेवटी आमच्या हृदयात आणि आमच्या रक्तात आहे. कारण की तो आपला आहे ही भावना का असं ठेवत आम्ही आजपर्यंत प्रामाणिकपणे काम करत आलो. त्याच्यामुळे परत एकदा सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, खंडोबारायाची प्रार्थना आपण सगळे मिळून करूयाच की उद्याचा विधानसभेचा आमदार तुमच्यातला आणि सर्वसामान्यातला तुमच्या हक्काचा बाबरीच होणार आहे. पण त्याचबरोबर ती गरज आहे त्या आविर्भावात न जाता आपल्या प्रत्येक माणसात एखादा व्यक्ती, एखादा आपल्यातलाच माणूस जर कुठल्या नाविलाजाने किंवा नाराजीने गावातल्या हेवेदाव्यामुळे कुठल्या मानपानामुळे जरी कुठे आपलं होत असेल तर 2 पावलं माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. 2 पावलं आपण 1-2 मागे सरकल्याने आपण बारीक होत नसतो. तोही आपलाच आहे. आपल्यासाठी आपण 1-2 पावलं मागे पुढे सरकलं पाहिजे. एखाद्याला आपण मोठेपणा दिला म्हणजे आपण लहान होत नाही, तो आपलेच आहेत. प्रत्येक आपल्या वडीलधारी मंडळींना मार्गदर्शन असतील ते सगळ्यांना मोठ्यांना मान सन्मान द्या. प्रत्येकाला सोबत घेऊन चला. प्रत्येक माणसाला अपेक्षा असते की कुणाला बाकी कुठली अपेक्षा नाही, फक्त मान सन्मानाची अपेक्षा असते. प्रत्येकाला मान सन्मान द्या, सोबत घ्या. एखादी गोष्ट हुकत चुकत असते, प्रत्येक माणूस आहे आपलाच आहे, ती आपण सोडून दिली पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी आजपर्यंतच्या इथून खंडोबारायासमोर सोडून जा आणि इथून पुढे एक जीवानं एक दिलाने कामाला लागा. आणि फक्त आपला आणि आपल्या हक्काचाच माणूस आपल्याला आमदार करायचा हे तुम्ही सगळे प्रामाणिकपणे या ठिकाणी तळमळीने काम करा. ही तळमळ, ही तुमची धडपड भविष्यात ज्या पद्धतीने आपण काम करत असताना आयुष्यात आपण कमवतो त्या पद्धतीने तुमच्या ह्या सगळ्यांची प्रेमाची, तुमच्या उपकाराची उतराई तुमचा लेख म्हणून, भाऊ म्हणून, हे कुटुंब समजून भविष्यात सगळ्यांची जबाबदारी घ्यायची या ठिकाणी खंडोबारायाचे मी या ठिकाणी तुम्हाला वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.